तर एक आगळी वेगळी भेट कृष्णादादा देत आहेत दादा आणि वहिनींना. रब्बी कापूस पीक, एक अनोखी भेट. म्हणजे SRTच्या माध्यमातून काय झालेलं आहे, जे फळ मिळालेलं आहे त्यातनं, तेच खरं तर त्यांनी दिलेलं आहे. SRTच्या माध्यमाची, SRT तंत्राची जी फलश्रुती आहे तीच खरं तर भेट म्हणून कृष्णादादांनी दिलेली आहे. आणि शेतीशाळा क्रमांक 10, SRT शेतीशाळा क्रमांक 10च्या वतीनं ही भेट दिलेली आहे. सगळ्या मंचावरच्या मान्यवरांना ही विनंती की त्यांनी ही आगळी वेगळी भेट की SRTच्या माध्यमातून हे रब्बी कापसाचं झाड दादांना भेट दिलेलं आहे. आणि SRTच्या माध्यमातून केवळ भात नाही तर कापूससुद्धा, कापसाची लागवडसुद्धा होऊ शकते, हे ह्याच्यातनं त्यांनी सांगितलं आहे. यानंतर SRTचे स्टार प्रचारक ज्यांचा मी उल्लेख केला, SRT क्षेत्रातील ध्रुव तारा असं म्हटलं जातं, ते विठ्ठल वैद्य यांना या कृषी मंचावर यायची विनंती. ते आपलं मनोगत इथे थोडक्यात व्यक्त करतील आणि मग आपण पुढच्या टप्प्याकडे वळणार आहोत. विठ्ठल दादा. नमस्कार मंडळी. आज ज्यांना पुरस्कार मिळणार आहेत त्यांचे अभिनंदन आणि ज्यांना मिळणार नाही त्यांचे विशेष अभिनंदन, कारण ते पुढच्या वर्षी जास्त जोमाने काम करतील. व्यासपीठावरील पाहुण्यांचे नाव घेत नाहीत, सर्वांना अभिवादन करून आणि दोन्ही दादाला नतमस्तक होऊन आणि समोर जमलेले महाराष्ट्रातील शेतकरी, अधिकारी आणि पत्रकार मंडळींना राम. मी काही आज इथं भाषण करणार नाही किंवा SRTवर बोलणार नाही. आता आदरणीय दोन्ही दादा इथं बोलणार आहेत. मी फक्त हे सांगतोय की माझे 86 वर्षाचे वडील मारोतराव वैद्य यांची एकूण 70 एकर जमिनीपैकी मी एक 5.5 एकरचा तुकडा त्यांच्याकडून सुरुवातीला मागून घेतला. त्यांनी मला खूप विरोध केला, परंतु आज जो आपण पाहिलं की हे माझे वडील 30 वर्ष पंढरपूरला पायीवारी करायचे, म्हणून मागील 2 वर्षापासून हेच त्यांचं पंढरपूर झालं आणि हेच दोन्ही विठ्ठल रुक्माई आज त्यांची पूजा करण्याचा सन्मान त्यांना मिळाल्याचा भाव मनात आहे. तरी बंधूंनो, SRT एक आपण जे म्हणतो ना, माती बलवान, पीक पैलवान आणि शेतकरी धनवान. थांबतो. धन्यवाद. वा, त्यांनी अगदी थोडक्यात पण अगदी नेमकेपणाने आपलं मनोगत व्यक्त केलं की आधी वडिलांचा विरोध होता, पण आता मारुतीराव सातत्यानं 2 वर्ष येत आहेत, 86 वय आहे आणि तरी ते आवर्जून इथे आले आणि दादांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुढच्या टप्प्याकडे वळताना आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने योग्य आहे म्हणून अगदी 4 वाक्यांची ही गोष्ट आहे, अगदी छोटी आहे पण तुम्हाला नक्की आवडेल. एक माळीदादा असतात, ते बागेतल्या झाडांना रोज पाणी घालत असतात. एक दिवस झाडावरची फुलं त्या माळीदादांना म्हणतात की रोज त्या मुळांना कशाला पाणी घालता, अष्टोप्रहर मातीत लोळ